हॅलो बालमित्रांनो, आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि छान असा घटक घेत आहोत की एखाद्या संख्येमध्ये किती एकक युनिट्स, टेन्स, हंड्रेड्स अँड 10,000s अँड 10,000s किती आहेत हा प्रश्न विचारला जातो. त्यावेळेस आपल्याला हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगाला येऊ शकतो. तर इथं दिलेली आहे एक संख्या 72,542. या संख्येत किती एकक आहेत, म्हणजे किती एकक आहेत. तुम्हाला 10 सेकंद देतो, तुम्ही त्याचं उत्तर काढा. चला तर आता आपण बघूयात या संख्येमध्ये किती एकक आहे. सगळ्यांनी उत्तर लिहिलेलं आहे 3, पण या संख्येमध्ये तेवढेच एकक आहेत 72,543 एवढे एकक आहेत. कसं काय? आता त्यासाठी आपण पुढचा प्रश्न समजून घेऊया. या संख्येत किती एकक, दशक, शतक, हजार, किती एकक नंतर कॉमा, दशक, शतक, हजार, 10,000 आहेत. आता बघा, मी ही संख्या लिहितो 43,278 भागिले 1. 1 म्हणजे एकक, म्हणजे एवढेच 43,278 एकक आहेत. लक्षात आलं? आता पुढं 43,278 छेद 10. 10 म्हणजे दशक. आता इथं 1 शून्य आहे, इथं पॉईंट जातो, 1 कटता अंक, म्हणजे 43, 27 एवढे दशक आहेत. बघा, त्यानंतर 43, 27, 8 भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 अंक कटवले, 432 शतक आहेत या संख्येमध्ये. ठीक आहे. हां, पुन्हा लिहिलं 43,278 भागिले 1,000. किती शून्य आहेत? 3 शून्य. हे 3 अंक कटवून टाकले. या संख्येत 43,000 आहेत. ओके. आणि म्हणजे सहस्त्र आहेत, हजार आहेत. आणि 43,278 छेद 10,000. किती शून्य आहेत? 4 शून्य. 1 2 3 4. 4 अंक कटवले, तर 4 दशसहस्त्र म्हणजे हजार. 4,000 आहेत. समजलं? काय अडचण असली तर विचारा. ओके.